आज मी तुम्हाला एक छोटीशी बोधकथा सांगणार आहे, नीट ऐका हा. एक साधा ग्लास आणि पाणी आयुष्य बदलून टाकू शकतो. यावर तुमचा विश्वास बसेल ही गोष्ट ऐकल्यानंतर. संभाजीनगरच्या बस स्टँडवर एक म्हातारी आजी बसली होती. डोळे थकलेले होते, ओठ कोरडे होते आणि हात अगदी थरथरत होते. लोक येत होते, जात होते, पण कोणाचंच लक्ष नव्हतं. तेवढ्यात एक 10वीचा विद्यार्थी म्हणजे आदित्य नावाचा मुलगा तिथून जात होता. त्याने आजीकडे पाहिलं, थोडा थांबला आणि 5 रुपयांची बाटली घेतली त्याने आणि आजीला दिली. आजीने पाणी घेतलं आणि त्याचा हात धरला आणि हळूच म्हणाली, "बाबा रे, 3 दिवस झालेत. पहिल्यांदा मला कुणीतरी माणूस समजलाय." आदित्य काहीच बोलला नाही. पण त्या एका वाक्याने त्याचं अगदी मन बदललं. 5 वर्षांनी तोच आदित्य डॉक्टर झाला आणि हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर त्याने लिहिलं, "इथे आधी माणुसकी तपासली जाते, नंतर आजार." बोध एवढाच आहे, की मोठं काही करण्यासाठी ना गरज नसते खूप काही मोठं विचार करायची. लहानशी काळजीचं कृत्य सुद्धा एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतं बरं का.